हॅलो नागपूरकर, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर नागपूरकर, महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत 85 वर्षांवरील वृद्ध मतदारांसाठी उपलब्ध असलेली घरून मतदानाची सुविधा यावेळी देण्यात येणार नाही. निवडणूक आयोगाकडून तसे स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे 85 वर्षांवरील वृद्ध मतदारांना मतदानासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावरच उपस्थित राहावे लागणार आहे. मतदानाच्या दिवशी वृद्ध, दिव्यांग तसेच महिलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर, प्राधान्यक्रम तसेच गरोदर व लहान बाळ असलेल्या महिलांसाठी विशेष सोयी राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तर मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी वीज, पिण्याचे पाणी, शौचालय याची व्यवस्थाही केली जाणार आहे. निर्भयपणे सगळ्यांनी मतदान करावे, निवडणूक सुरळीतपणे पारदर्शकरित्या पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. वृद्ध, दिव्यांग व महिलांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. निवडणुकीदरम्यान वृद्ध, दिव्यांगांना रांगेत प्राधान्य दिले जाणार आहे. गरोदर महिलांनाही मतदान करण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. याचे प्रत्येक मतदान केंद्रावर काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याने मतदान करताना मतदारांना त्रास होणार नाही. 85 वर्षावरील वृद्धांना यावेळी घरून मतदानाची सुविधा नाही, त्यामुळे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे. शहरामध्ये एकूण 3004 मतदान केंद्र आहेत आणि सर्व केंद्रावर मूलभूत सुविधा या उपलब्ध आहेत. मदतीसाठी कर्मचारी सुद्धा तैनात राहणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा.